मध्य रेल्वे सलग दुसऱ्या दिवशी आज विस्कळीत झालेली आहे। आज सकाळी भांडूप स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने आज मध्य रेल्वे जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। मी सध्या उभा आहे कल्याण स्टेशनवर। आपण पाहू शकता मध्य रेल्वेचा भांडूपवरनं जो अप आणि डाऊन दोन्ही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। पूर्णपणे रेल्वे जी आहे ती रेल्वे यातायात जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि यामुळे कल्याण स्टेशनवरती मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर एक्सप्रेस गाड्या देखील या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर लोकल गाड्या फक्त ठाण्यापर्यंत सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती कल्याण स्टेशनवरती आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, तुम्ही कुठे चाललेले, किती वेळापासून स्टेशनवरती उभे आहेत? मी चाललोय कर्जतला। आता 20-25 मिनिटं आले, अजून काय गाडी आली नाही। तुम्ही कुठे चाललेले आहात? काय नेमकी परिस्थिती आहे? मी नाशिक चाललोय, पण 1 तासापासून ट्रेन नाही आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी झालेली आहे। तर काय नेमकं या ठिकाणी कशा प्रकारची गर्दी आहे? तुम्हाला जायला काय व्हेकल आहे, काय अनाउन्समेंट वगैरे या ठिकाणी? ट्रेनची सोय नसल्याचं दुसरं काही साधन नाही आहे। तुम्ही कुठे चाललेले आहात? कसे निघालेले आहात? किती वाजता आलेले स्टेशनवरती? काय मला मलकापूरला जायचं आहे गीतांजली एक्सप्रेसने, परंतु अजून काही सूचना पण नाही आहे आणि 3-3.5 तास झाले आम्ही खोळंबलेलो आहे इथे। एकंदरीत लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या काही प्रमाणात रद्द करण्यात आलेल्या आहे। पुणे डेक्कन एक्सप्रेस देखील या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। यामुळे लांब पल्ल्याला जाणारे जे प्रवासी आहेत, त्याचबरोबर पहाटे कामाला जाणारे चाकरमाने जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कल्याण स्टेशनवरती गर्दी करत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।